जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे कालीचरण महाराज यांची विराट हिंदू धर्म जागृती सभेचे हिंदू सेवा सहायता समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। यावेळी धर्मजागृती सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी सांगितले की हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा असा संदेश दिला। हजारो धर्मप्रेमींच्या उपस्थितीत कालीचरण महाराज यांनी धर्म आणि राष्ट्र सुरक्षेचे मांडले प्रभावी सूत्र उपस्थितांना दिले। हिंदू राष्ट्र स्थापन व्हायचे असेल तर राजनीतीचे हिंदूकरण करणे आणि मतदारांनी हिंदू सैनिक बनणे काळाची गरज आहे। राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने धर्म अध्यात्म आणि संस्कृती विषयीच्या धारणा प्रत्येक हिंदू धर्मीयाने समजून घेतल्या तरच ते शक्य आहे, असा संदेश कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी नंदुरबार येथील विराट हिंदू धर्म जागृती सभेत उपस्थितांना दिला। याचे महत्त्व जाणले नाही तर चहूबाजूने माजलेल्या दुष्ट शक्ती तुमचा विनाश करतील हे स्पष्ट आहे, असा इशारा देखील कालीचरण महाराज यांनी दिला। नंदुरबार येथील हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभेला संबोधित करताना कालीपुत्र कालीचरण महाराज बोलत होते। नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल मैदानात ही सभा संपन्न झाली। यावेळी परमपूज्य उद्धव महाराज, खगेंद्र महाराज बुवा, राजीवजी झा महाराज, श्यामजी महाराज, देवेंद्र पांढारकर महाराज, पंडित रवींद्र पाठक गुरुजी, प्रताप वसावे महाराज, अजबसिंग पाडवी महाराज भाती संप्रदाय, विलास महाराज जोशी, शंकर वराडकर राष्ट्रीय महामंत्री श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास मथुरा आणि हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉक्टर नरेंद्र पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते। हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्र हिंदू सेवा सहाय्य समितीचे कार्य पोहोचवले जाणार असल्याची घोषणा केली। श्रीकृष्णाची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी नाशिक विभागातून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असेही घोषित केले। त्याआधी समितीचा कार्यपरिचय डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी करून दिला। कालीचरण महाराज यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दात परंतु प्रभावीपणे धर्म अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व याचा परस्पर संबंध विश्लेषित केला। त्यांनी सांगितले की कोणालाही भेटल्यानंतर राम राम म्हणण्याची परंपरा आहे ती अंमलात आणा, कपाळावर रोज टिळा लावा, संस्कृतीचे पालन करा, अशा स्वरूपात अंतर्बाह्य हिंदू बना। आम्ही मनातून हिंदू आहोत असे म्हणणारे दुटप्पी असतात त्यांच्यापासून सावध राहा। आपल्या आतील दुर्गुणांचा आणि समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करतो तो खरा हिंदू। आपला धर्म आपली संस्कृती याविषयीची ही धारणा घट बनवा। धारणा पक्की असेल तरच तुम्हाला अध्यात्म आणि धर्माच्या वाटेवर चालता येईल। अहिंसा आणि माणुसकी महत्त्वाची, असे म्हणणारे मूर्ख आहेत, कारण काहीही करून म्हणजे कुकर्म करून सुख मिळवू पाहताना शेवट दुःखात होतो। त्या अर्थाने खरे सुख ईश्वर प्राप्तीत आहे आणि धर्म आपल्याला त्यासाठी कर्मफल सिद्धांत शिकवतो। म्हणून बिगर धर्माची माणुसकी जपणारा आणि सुखाच्या मागे धावणारा प्रत्येक व्यक्ती जनावर अथवा ढोर असतो। हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी नेमके काय करावे हे नमूद करताना कालीचरण महाराज पुढे म्हणाले की मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी, गोवंश हत्या मुक्त भारत करण्यासाठी, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी, हिंदूंचे संघटन प्रभावी करण्यासाठी, लव जिहादपासून हिंदू तरुणींचे रक्षण करण्यासाठी, हिंदूंना हिंदूंच्या हक्काचे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण आधी संघटित झालो पाहिजे। प्रत्येक मुस्लिम मतदार त्याच्या इस्लामसाठी जागृत राहून मतदान करतो, त्या बळावर इस्लामीकरण करण्यात ते अर्धे यशस्वी झाले आहेत। हिंदू मतदारांनी सुद्धा आपल्या वोट बँकेची ताकद निर्माण केली आणि राजनीतीचे हिंदूकरण केले तरच हिंदू राष्ट्र स्थापन करणे शक्य होईल। म्हणून आज प्रत्येकाने हिंदुत्वाचे सैनिक बनणे काळाची गरज आहे। देशभरातल्या 4945 आमदार खासदारांच्या हातात राष्ट्र आहे, त्यांच्या हातात संविधान आहे, कायदे अंमलात आणणे यांच्या सरकारच्या हातात असते। सरकार म्हणजेच राजा। हिंदू धर्म रक्षण करणारे कायदे सक्तीने अंमलात यायचे असतील तर त्यासाठी आपला हा राजा प्रभू रामचंद्र सारखा असला पाहिजे, छत्रपती सारखा असला पाहिजे। म्हणूनच रामराज्य यायचे असेल तर आपण प्रत्येकाने कट्टर हिंदुत्व जपणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे, हीच काळाची गरज आहे, असे कालीचरण महाराज म्हणाले। यावेळी श्री कालीचरण महाराज यांचे आगमन होताच मैदानावरील उपस्थितांमधून जोरदार घोषणांचा जणू वर्षाव करण्यात आला। व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले। भाला आणि रुद्राक्षमाळ देऊन सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर एक हात में भाला दुजे हात में माला, अशा जोरदार घोषणा देत उपस्थित मान्यवरांनी हातात भाला आणि माळ घेऊन उपस्थित धर्मप्रेमींना उत्स्फूर्त संदेश दिला। ओंकाली या मंत्रोच्चाराने श्री कालीचरण महाराज यांनी भाषणाचा प्रारंभ केला। त्यानंतर अत्यंत प्रभावीपणे शिवतांडव गायन केले। शिवतांडव गायन चालू असताना उपस्थित धर्मप्रेमींनी टाळ्यांच्या स्वरूपात ताल धरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
संघटनांची सेवा करत असताना त्या संघटना वाढवण्यासाठी अतिशय मनाने गेली 32 वर्ष वयाच्या 16व्या वर्षापासून काम करतोय, अखंडितपणे काम करतोय, थांबलोच नाही आम्ही. परंतु संघटना म्हटली की मर्यादा आल्या, त्यांची कार्यपद्धत आली. मग ज्या वेळेस एखादी घटना दुर्घटना होण्यापासून थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी वेळ दडवून चालत नाही. म्हणून काही कारणास्तव स्वतःचीच हिंदू सेवा सहाय्य समिती अशी आपण गेली 4.5 वर्ष सुरू केली. उल्लेख केला अक्षयने 24 डिसेंबरला, जिच्यामध्ये माझे पंचप्राण होते, ती माझी आई लताई. या सभेची तयारी करत असतानाच तिचं निधन झालं. सौभाग्यशाली म्हणावं की दुर्भाग्यशाली मला माहिती नाही, पण महाराजसाहेब, माझी मनापासून इच्छा होती की तिची प्रकृती खूप गंभीर होती. या सभेला तिला व्हीलचेअरवर सभेच्या ठिकाणी आणावं आणि तिला दाखवावं की काही कमवलं नाही, पैसा कमवला नाही, अडका कमवला नाही, कुठली संपत्ती कमवली नाही, पण बघ ही संपत्ती असते ती हिंदुत्वाची, आणि ती संपत्ती तिला दाखवण्याची इच्छा होती. पण ती ते बघण्यासाठी थांबली नाही. ज्या दिवशी 3ऱ्या दिवशी तिचं मी अस्थि विसर्जन करून आलो दुपारी 1 वाजता, आणि 1:30 सर्व संत महंतगण, पुरोहित मंडळ, डॉक्टर हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनी, पोलीस प्रशासन, पत्रकार, साउंड ऑपरेटर व हिंदूवादी सर्व कार्यकर्ता, सगळे संघटनांचे पदाधिकारी वर्ग, तुम्हा सर्वांना माझा हृदयपूर्वक ओम काली, जय श्रीराम, तसंच ओम काली, हरे कृष्णा, जय श्री महाकाल. ते डॉक्टर पाटील साहेब म्हणाले तांडव म्हणा. म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे डॉक्टर साहेबांना तुम्ही अनुमोदन देऊन राहिले असं समजू का? मी समजू का? समजू का? गणपती नमः. हात जोडायचे सगळ्यांनी मस्त करा. ओम अगस्त्येश्वराय नमः. ओम कुंभमुनिभ्यो नमः. ओम मैत्रावारुणिभ्यो नमः. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ओम वंदे देवमुमापतिं सुरपतिं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं. तुम्हा सर्वांना माझा हृदयपूर्वक ओम काली. ही आता सवय जी आहे, आता जे सांगितली, मी ना हात जोडले, तुम्ही हात जोडले, ते जागोजागी दिखावा असला पाहिजे एकमेकांना भेटताना. जर हात दिखावा करसाल तर सुरुवात नमस्कार करण्यापासून आहे एकमेकाला. एक तर राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा, जय भोलेनाथ, जय श्री महाकाल, हरे कृष्णा, राधे राधे, तुम्हाला जे वाटेल ते म्हणा, पण ते नुसतं नमस्कार म्हणा.
पण एकमेकाला हात जोडून दिखावा करत नमस्कार करणं सुरू करा. हिंदू संस्कृतीचं प्रधान चिन्ह आहे हात जोडणे. म्हणून राम राम मंडळी. हात जोडले का तुम्ही? नाही, हात जोडायचा. राम राम मंडळी. बस आता हे रोजच असलं पाहिजे. रोज आदत मी उतार देणार. काही काही जण म्हणतील आमचं मनातून असते, आम्ही दिखावा करत नाही. तर तुम्ही जर फक्त मनातून करसाल तर मग लग्नही मनातूनच करा ना. महिला मंडळ, नवऱ्याच्या नावाचं कुंकुम मनातून लावायचं. प्रत्यक्ष लावायचं नाही, तिच्या पोटात गोळा तुटते. बाबा मी जिवंत आहे ना अजून. हो माझं मनातून आहे म्हणा कुंकुम, माझं मनातून. तिथं कसं प्रत्यक्ष पाहिजे, दिखावा पाहिजे. अंतर्बाह्य हिंदू व्हा. अंतर्बाह्य तुम्ही हिंदू असले तरच तुम्ही हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकता. दोघले लोक जे असतात, आमचं मनातून आहे म्हणणारे, ते पळकुटे असतात, डरपोक असतात. नमस्कार करायला लागून अजून डेरिंग लागणार आहे. हो, हमारी संस्कृती, हमारी विरासत. हात जोडून नमस्कार करणे, दिखावा करणे अत्यंत आवश्यक आहे. मी हे म्हणून नाही राहिलो की दूर आहे 10 मीटरवरून त्याला ओरडून म्हणा तुम्ही हॅलो भाऊ राम राम, असं करायची गरज नाही. पण समोरासमोर आले तरी तुम्ही दिखावा केलाच पाहिजे. पण तुम्हाला जर ह्या दिखाव्याचा अभिमान नसेल, अहंकार नसेल, तर जे दिखावे करणारे आहेत ते तुमचा नाश करतील. इको डिंगे बंद, रिवब बंद. ओमकाली. मी जेव्हाही म्हणील ओमकाली तेव्हा तुम्ही ओमकाली म्हटलं पाहिजे. यानं मला चार्जिंग भेटते. बॅटरी आहे, बॅटरी चार्ज करणं. तुम्ही माझी बॅटरी चार्ज करा अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. ओमकाली. भले तुम्ही हळूवार म्हणा, काही हरकत नाही. मी असं नाही म्हणत तुला जोऱ्यानं म्हणा, पण ओमकाली. हा असं. हिंदू सेवा सहायता समिती धर्मसभा कशाची आहे? विशाल हिंदू धर्म जागृती सभा. धर्माची गरज काय आहे? आपण माणूस म्हणून जगू नाही शकत का? विनाकारण धर्म धर्म मिळून म्हणत आपण चोणकं समजा वाजवत असू तर आपण माणुसकी म्हणून जगू नाही शकत का? नाही जगू शकत. माणूस कोण आहे? प्राणी आहे, प्राणी. पशु, ढोर आहे, ढोर. त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतात का या प्रांताला? काय म्हणतात या प्रांताला? उत्तर महाराष्ट्र. खानदेश आहे का? खानदेश. ढोर शब्द समजते का खानदेशातल्या लोकांना? ढोर म्हणजे पशु, प्राणी. मग माणूस आणि ढोर सारखाच आहे जर त्याच्या जीवनात धर्म नाही. माणूस जेवण करून राहिला, ढोरही जेवतात, खातात. माणसं लेकर पैदा करतात, ढोरही पैदा करतात. माणसं झोपतात, ढोरही झोपतात. माणसांना भीती वाटते, ढोरांनाही भीती वाटते. मग खाणं, झोपणं, सेक्स करणं आणि भिणं या चारही गोष्टी ढोरांमध्ये माणसांमध्ये सारख्याच आहेत. मग आपण ढोर जाऊन हे चारच गोष्टी करत असलो तर, या चारच गोष्टी जर आपण करत असलो तर आपण ढोर आहोत. मग आपल्याला ढोरापासून माणसात आणणारी कोण गोष्ट आहे? धर्म. कोणताही ढोर असो त्याला धर्म नसतो. म्हणून बिना धर्माचा जो कोणी माणूस आहे तो ढोर आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. दुसरा कोणता धर्म नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की याचा धर्म, त्याचा धर्म, फलाण्याचा धर्म, ढिकलाण्याचा धर्म. काही धर्म नाही, एकच धर्म, सनातन हिंदू.
दादा, आपल्याला जर वाटत असेल की अलग अलग धर्म आहे तर आपण भ्रमात आहोत. भ्रम हा जो आवाज घुमून राहिला बंद करा ना. आता ते इको होऊन राहिला ऑटोमॅटिकली. कालिक धर्मजागृती सभा, धर्माची जागृती झाली पाहिजे. मग धर्म म्हणजे काय? त्याच्यात हिंदू धर्मसभा. मग हिंदू म्हणजे काय? सनातन हिंदू धर्मसभा. म्हणजे आता सनातन म्हणजे काय हे आपले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसतील, कन्सेप्टला काय म्हणतात तो मराठी? अरे वा, कन्सेप्ट व्याख्या. व्याख्या व्याख्या नाही. गुगलानंद सरस्वती स्वामींना विचार. बर, जे काही अवधारणा, आपली जे पक्की धारणा, अवधारणा, आपली मान्यता वगैरे वगैरे वगैरे, आपले जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपण पक्की तरक्की करू शकत नाही. म्हणजे पक्का जर पायाच नाही बिल्डिंगचा तर त्याच्यावर बिल्डिंग कशी उभी राहणार? तर पक्की बिल्डिंग उभी राहत नाही. म्हणून आपल्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, आपल्या धारणा क्लिअर असल्या पाहिजे, आपल्या मान्यता क्लिअर असल्या पाहिजे. तर मी शाळा शिकलेला नसल्याच्यानं मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ सर्व एकत्रित होऊन झाला. आणि ते माझी भाषा जी आहे ती विदर्भातली आहे. मला शुद्ध मराठी येत नाही. आता जे काही मी तुमच्या समोर वाढील ते खाऊन घ्या. आता तुम्हीच अतिथी बनवलं मग प्रभू. काय आता की कुठून जासान कुठे तुम्ही आला, तुम्हाला आता ते खाऊन घ्या लागेल जे वाढणार. पण मी चांगल्यात चांगली रेसिपी तुमच्यासमोर वाढण्याचा प्रयत्न करतो. म्हणा एकदा ओम काली. धर्म म्हणजे काय? सनातन म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे काय? पंथ म्हणजे काय? ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. बरोबर समजलं की बॅटरी डाऊन झाली. हँगरला मोबाईल महाराजचा. आता चार्ज करा. आपण जे काही कर्म करून राहिलेलो आहे ते सगळं सुखप्राप्तीसाठी करून राहिलेलं आहे. काही कर्म करू आपण सुखासाठीच करतो. काहीही कर्म करा ना. लग्न करून राहिला संसाराच्या सुखासाठी, लेकर पाहिजे, म्हातारपणात सुख दिल म्हणून अभ्यास करून राहिला, चांगल्या शाळा घाल्यावर आपल्याला काही जॉब देईल, पैसे भेटायला भेटतील म्हणून जे काही करून राहिला व्यक्ती ते सगळं काही सुखासाठी करून राहिला. मारामाऱ्या, चोरी करून राहिला, डकायती, बलात्कार करून राहिला, तेही सुखासाठीच करून राहिला. भले त्याच्या नंतरचा परिणाम दुःख आहे, पण करून तर सुखासाठी राहिला. आता मजा येते मला, आता मला मजा येते म्हणून मी आता करतो, नंतर पाहून घेऊ काय होईल. बेड्यांना विचारा बरं, बेवडे का दारू का पिता? मजा येते, तुला काय माहिती आहे? मजा येते. आपल्याला माहितच नाही ना ते सुख काय. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपल्याला ते सुख माहित नाही काय. ते जे काही करून राहिला व्यक्ती, चोऱ्या करून राहिला, डकायती, सगळं सुखासाठी करून आला. नंतर तो ठोकला जाते ही गोष्ट निराळी. नंतर दुःख प्राप्त होऊन राहिली गोष्ट निराळी. पण माणूस जे काही करेल ते सुखासाठी करून राहिला. मग आपल्याला सुख कसं पाहिजे? आपल्याला अनंत सुख पाहिजे. अनंत सुख. आपण तर मरणार आहोत, मग आपल्याला अनंत सुख कशासाठी पाहिजे? आपण मरणार आहोत. तुमच्यापैकी कोण कोण आहे जो कधीच मरणार नाही? हात वर करा. काही नाही का? मी खाली हात नाही. म्हटलं मला कोणी जोडीदार भेटी. तर आपण जर मरणार आहोत तर आपल्याला अनंत सुखाची गरज आहे. त्याचं कारण आहे आपण कधीच मरणार नाही. काही सांगता महाराज, सारे तर मरताना दिसतात, तुम्ही म्हणता आपण कधीच मरणार नाही. आपण आत्मा आहोत, आपण हे शरीर नाही. आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आपण हे शरीर घडी घडी बदलतो. तुमच्यापैकी भगवद्गीता खरं आहे असं मानणारे हात वर करा.
सगळेजण म्हणतात भगवद्गीता खरं आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे वासांसी चरणानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा शरीराणि निवानि देहा यथा शरीराणि काय हो यथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि यथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि। जिस प्रकार मनुष्य पुराने शरीरों को, जिस प्रकार मनुष्य पुराने वस्त्रों को त्याग कर नए वस्त्रों को धारण करता है, उसी प्रकार जीवात्मा पुराने शरीरों को त्याग कर नए शरीरों को धारण करता है। ज्या प्रकारे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा म्हणजे आपण, मी आत्मा जुन्या शरीरांचा त्याग करून नवे शरीर धारण करतो। वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि। म्हणजे आपण आत्मा आहोत हे, पण हे शरीर नाही आहोत। मग आत्मा अजर आहे, नैनं जन्मन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। आपण मारल्यात जाऊ शकत नाही, मरत नाही। आपण अजर अमर आहोत, म्हातारही होणार नाही, मरणारही नाही, असे आपण आत्मा आहोत। आपण अनंत आहोत। जन्म मृत्यू काय आहे? शरीर धारण करणे सोडून देणे, धारण करणे सोडून देणे म्हणजे जन्म मृत्यू। वारंवार जन्म, वारंवार मृत्यू। आपण स्वतः अनंत असल्यामुळे आपल्याला अनंत आनंद पाहिजे। आपण आत्मा आहोत, आपण अनंत आहोत म्हणून आपल्याला अनंत सुख पाहिजे। पण जोपर्यंत या अनंत सुखाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत वारंवार जन्म, वारंवार मृत्यू होत राहणार आहे। हे भगवद्गीता सांगून राहील। मग आपल्याला हा अनंत आनंद पाहिजे। आता हा अनंत आनंद कुठे आहे? सगळ्या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला पाहिजे। नाश, सगळ्या दुःखांचा नाश झाला पाहिजे, सगळ्या प्रकारचे दुःख नष्ट झाले पाहिजे, अनंत सुखाची प्राप्ती झाली पाहिजे। तर ते अनंत सुख कुठे आहे? टार्गेट हेच आहे, अनंत आनंद प्राप्त करणं टार्गेट आहे। जे काही काम आपण करून राहिलो ते सुखासाठीच करून राहिलो, ते सुख कुठे आहे? ते अनंत सुख कुठे आहे? जगातले सगळे सुख भोगून पहा तरी तृप्ती प्राप्त होणार नाही। किती अय्याशी करून घ्या, किती मजे मारून घ्या, कुठेही जा तुम्ही, टेकडीवर जाय की खड्ड्यात जा, अनंत सुख प्राप्त होणे नाही। किती मजा मारून घ्या, किती अय्याशी करून घ्या, तर ते अनंत सुख कुठे आहे? ते अनंत सुख मानेच ईश्वर परमात्मा। तो परमात्माच अनंत आनंद स्वरूप आहे। त्या परमात्म्याला प्राप्त करणे, ईश्वराला प्राप्त करणे जीवनाचं टार्गेट आहे। जोपर्यंत हे टार्गेट आपण अचीव करत नाही, हे टार्गेट आपण कंप्लीट करत नाही, पूर्ण करून घेत नाही, तोपर्यंत वारंवार जन्म, वारंवार मृत्यू, वारंवार जन्म, वारंवार मृत्यू, वारंवार जन्म, वारंवार मृत्यू होत राहणार। आता हे तुम्ही माना की नका माना, ते तुमची इच्छा आहे। पण जे मानून राहिले की ईश्वराला प्राप्त करणं जीवनाचा उद्देश आहे, आता त्या ईश्वराला तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, शिव म्हणा, काली म्हणा, दुर्गा म्हणा, चंडी चामुंडा म्हणा, गणपती बाप्पा म्हणा, हनुमानजी म्हणा, गुरु म्हणा, परब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, अरहत पद म्हणा, अकाल पुरुष म्हणा, अरिहंत स्थिती म्हणा, मोक्ष, मुक्ती, कैवल्य, परमपद म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, जल म्हणा, ॲक्वा म्हणा, पाणी म्हणा, वॉटर म्हणा, नीलू म्हणा, नीर म्हणा, अमरू म्हणा, काय म्हणायचं म्हणा, ते एकच गोष्ट आहे। तो परमानंद परमात्मा प्राप्त करणे जीवनाचा उद्देश आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला अनंत सुखाची प्राप्ती होणार नाही आणि दुःखाचा आत्यंतिक नाशही होणार नाही। दुःख भोगतच राहणार।
काही ना काही दुःख होणार. इतर राजा असो की रंक असो, भिकारी असो की श्रीमंत असो, स्त्री असो की पुरुष असो, धनवान असो की निर्धन असो, बुद्धिवान असो की बुद्धिहीन असो, सुंदर असो की कुरूप असो, बलवान असो की निर्बल असो, त्याला ईश्वराचा प्राप्त करणं, ईश्वराला प्राप्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या आदरणीय श्री नरेंद्रजी पाटील आणि सगळं संत समाज सोबत आहे आणि यांनी सभा घेतली. मी तर प्रवक्ता आहे. यांची मेहनत आहे प्रचंड. यांनी यांच्या आईचं दुःखद निधन झालं असूनही त्यांनी इतक्या हिरिरीने हे आणि यांचं मित्रमंडळ इतकं जोरदार काम करून राहिले. पाटील साहेब अद्भुत कार्य करून राहिलेले आहेत. आणि मी प्रवक्ताच्या रूपानं तुम्हा सगळ्या नंदुरबारकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना एक हात जोडून विनंती करतो आणि धर्मादेशपूर्वक, धर्मगुरू या नात्यानं धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की राजनीतीची घृणा मनातून काढून टाका. हिंदू धर्म साम्राज्यासाठी राजनीतीकडे लक्ष द्या. जो हिंदू हिताची गोष्ट करत असेल त्यालाच मतदान करून सत्तेत पाठवा. मग तो कितीही गोडी गुलाबीच्या गोष्टी करत असो, जर त्याच्या वाणीत हिंदू हिताची गोष्ट नसेल तर त्याला राजनीतीत चढवू नका. जातीवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा. कुणालाही जात विचारू नका आणि जात सांगू नका. गर्वाने म्हणा की आम्ही हिंदू आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीसाठी, गुरु गोविंद सिंहजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळ्या हिंदूंनी सडलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद त्यागून एकभूत होऊन वोटर बँक बनलं पाहिजे, ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू. राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही. त्याच्याशिवाय आपण हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकत नाही, रामराज्य स्थापित करू शकत नाही. हे हिंदूंनी पक्क डोक्यात घ्या. नाही ख्रिश्चॅनिटी धर्म नाही, धर्म मात्र सनातन हिंदू धर्म. जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे सहाही साधनेचे पंथ, परमसत्याच्या साक्षात्काराचे पंथ मिळून सनातन हिंदू धर्म, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, नेहरूंनी तो होऊ दिला नाही. हे सहाही साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहेत आणि जे भारताचे मूळ रहिवासी आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी भारतातली वस्तू नाही आणि ते धर्म सुद्धा नाही. त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही आहे. इस्लामचं टार्गेट 72 हूर आहे, त्याच्यामुळे इस्लाम मधून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही. 100% भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत. त्या सगळ्या मुसलमानांना तुमच्या चॅनल मधून आवाहन करतो की घर वापसी करा, आनंदात राहा. ईश्वराच्या साक्षात्कारासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सनातन हिंदू धर्माच्या अनुसार साधना करा आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या. आणि हिंदूंना सांगणं आहे की आपल्या हृदयात धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना. राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही. हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर कट्टर हिंदूवादी राजा लोकांना आपापल्या क्षेत्रातून राजनीतीत पाठवा. त्यांच्या हातात 3 मोठ्या शक्ती असतात, मिलिटरी, न्यायव्यवस्था आणि पोलीस. हे राजाच्या हातात असतात. या 3 शक्ती जर हिंदूवादी व्यक्तीच्या हातात असल्या तर हिंदूंचं संरक्षण होईल. म्हणून राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनणे याला पर्याय नाही. हिंदूच आहेत, सत्य आहेत, पण ते हिंदूवादी नाहीत ना. ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात. ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात कुत्र्यासारख्या. कारण की मुसलमान वोटर बँक आहे, याच्यात हिंदूंची चूक आहे. कारण की हिंदू वोटर बँक नाही. हिंदू 45% वर वोट करत नाही. मुसलमान 100% वोट करणार आणि ते इस्लामच्या हितासाठी वोट करणार. हिंदू आपल्या सळक्या जातीवादासाठी वोट करणार. हिंदू तांदळाचा टमाट्याचा भाव कमी करण्यासाठी वोट करणार. हिंदू जेव्हा हिंदू हितासाठी 100% वोटिंग करणार तेव्हा झख मारून राजा लोकांना हिंदू हिताचे कामं करावे लागतील. हे प्रजेच्या हातात आहे. राजा लोकांना शांतपणे शिकून काही फायदा नाही. प्रजा जर कट्टर हिंदूवादी मतदार संघ बनणार तर राजा लोक झक मारून हिंदू हिताचे काम करणार. हे हिंदूंनी लक्षात घ्यावं. हिंदूच आहेत बसलेले, पण हिंदूवादी नाहीत ना. हिंदूवादीत नाहीत ना. त्यांना हिंदूवादी तुम्ही प्रजा बनवसाल. वोटर बँक त्यांना हिंदूवादी बनवणार. जर आपण हिंदूवादी वोटर बँक बनलो तर ते कट्टर हिंदूवादी राजा बनणार.